अंतराय पडे अंतराये पडे गोविंदी अंतर अंतराये पडे गोविंदी अंतराये पडे गोविंदी अंतर अंतराये पडे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद अंतराये पडे गोविंदी अंतर अंतराये पडे गोविंदी अंतर जो जो घ्यावा भार तो तो बाधी बैसलिये ठाई आठवीन पाय पाही न तो ठाव तुझा देवा अखंड ते खंडे संकल्पी विकल्प अखंड ते खंडे संकल्पी विकल्प मनोजन्य पाप रज्जू सर्प बैसलिये ठाई आठवीन पाय पाहीन तो ठाव तुझा देवा तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे राहो ऐसे दशे सुखरूप राहो ऐसे दशे सुखरूप बैसलिये ठाई आठवीन पाय पाही न तो ठाव तुझा देवा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमाने आलेला 953 क्रमांकाचा अभंग असून भगवंतांना जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी एक गोड विनवणी एक गोड प्रार्थना केली आहे.
आणि ती प्रार्थना करताना या कलियुगाच्या विचित्र काळात मानवी मनाच्या निरनिराळ्या प्रकारच्या दोषातून भगवंताकडे जाणं निश्चितपणे कसं होईल यासाठी साधनेच्या दृष्टीनं, परिस्थितीच्या दृष्टीनं, साधकांच्या सुलभतेच्या दृष्टीनं अशा अनेक पैलूंनी विचार करून आणि अनेक पैलूंची मीमांसा करून ही केलेली प्रार्थना आहे. ही प्रार्थना जर आपल्या प्रत्येकाला रोज करता आली आणि या प्रार्थनेत जे जे सांगितलं आहे ते जे जर आपण आपल्या जीवनात साधना म्हणून करण्याचा प्रयोग केला, पुन्हा सांगतो की जे जे या अभंगात सांगितलं आहे की मी अमुक करीन, मी तमुक करीन, हे केलं की हे होत आहे, हे केले होत आहे, म्हणून ते दोन्ही होऊ नयेत म्हणून मी असं करणार आहे, असं जे काही सांगितलं आहे त्या गोष्टींचा जर प्रयोग आपण आपल्या जीवनात रोज पहिल्यांदा तास 2 तास, मग 3-4 तास, मग 5-6 तास, मग असं अंगवळणी पडेपर्यंत असं जर आपण करीत गेलो, सोपं नाही आहे तितकं ते, पण करता 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 ते सोपं होतं. अशी गोष्ट आहे. करता करता सोपं होतं आणि ते सोपं होत गेलं की ते सोपं अधिक होण्यासाठी भगवंताच्या कृपेचा सपोर्ट आवश्यक असतो. तर त्याकरता रोज देवाला यातच जे विनवलं तेच विनवायचं. या अभंगात देवाला जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थनाही चालू ठेवायची, तो प्रयोग चालू ठेवायचा आणि या प्रयोगानं भगवंताची प्राप्ती आपल्याला निश्चित होणार आहे असा पक्का विश्वास ठेवायचा. बाकी कुठं जाण्याची काही करण्याची आवश्यकता नाही. इतका महत्त्वाचा अभंग अशा प्रकारचा आहे असं आपल्याला म्हणता येतं. काय आहे, पहिल्यांदा वाचलं एकदम अभंग जर पहिल्यांदा वाचलं काहीच लक्षात येत नाही. अंतराये पडे गोविंदी अंतर घ्यावा तो भार घ्या, जो घ्यावा भार तो बाधी, काही लक्षात येत नाही. अशी गोष्ट आहे. पण थोडंसं शांतपणे विचार केला की एक एक गोष्ट हळूच 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 त्यांच्याच कृपेनं लक्षात यायला लागते. पहिल्यांदा लक्षात अभंगाची अक्षरं राहत नाही, मग अर्थ लक्षात येत नाही. अर्थ लक्षात आला तरी त्यातलं ते सगळं अवघड आहे असं वाटतं, आपल्याला जमणार नाही असं वाटतं. पण अर्थाच्या दृष्टीनं, प्रयोगाच्या दृष्टीनं आणि अक्षरं ध्यानात राहण्याच्या दृष्टी, या तीनही दृष्टी परत 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 केल्या की पौन पुण्येनं अभ्यास असं म्हटलं. पुन्हा पुन्हा तेच करायचं अशी गोष्ट आहे. आणि हे 1-2 दिवसासाठी नाही करायचं, सगळा जन्म याच्याकरता द्यावा लागतो. मग पुढचे अनेक जन्म चुकून अनंत जन्माचं सुख माणसाला प्राप्त होतं. काय होतं नेमकं काय होतं? परमात्मा आपल्याला वाटतं खूप दूर आहे, देव आपल्यापेक्षा खूप लांब आहे. हे निळं सर्ग प्रचंड आभाळ आहे, त्याच्या पलीकडे कुठंतरी तो असेल असं आपल्याला वाटतं. पृथ्वीच्या, आपाच्या, तेजाच्या, वायूच्या, आकाशाच्या पलीकडे तो अशा प्रकारचा आहे असं आपल्याला वाटतं. एका दृष्टीने ते आहेही, तो वैकुंठात राहतो. वैकुंठ लांबच आहे खूप सगळ्याच्या, प्रश्न नाही आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे की दूर असलेला परमात्मा जरी असला तरी आपल्याला संतांच्या शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे विश्वास धरून जर दीर्घ प्रयोग केला तर तो अगदी दूर असलेला अगदी जवळ असतो, तोच जवळ असतो अशी गोष्ट आहे. जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात वर्णन आहे बरं का. ज्ञेयाचं वर्णन सांगतात की आपल्या आतही बाहेर आहे, आतही आहे बाहेरही आहे, दूर आहे जवळ आहे आणि त्याच्यापासून दुसरा प्रकारच कोणता नाही अशी गोष्ट आहे. म्हणून त्या दृष्टीने साधना केली की दूर असलेला जवळ होतो एक. आणि साधनेच्या दृष्टी जर अंतराय पडला, काही मध्ये प्रतिबंध आला, आपण विसरलो, आपण काही चुकीचं म्हणायला लागलो, चुकीची समजूत करून बसलो,
आपल्याला कशाचा भ्रम झाला, कोणातरी फालतू माणसाचं आपण ऐकलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि एखादा सच्चा सज्जन आपल्याला चांगलं सांगायला लागला, त्याच्यावर आपला विश्वास बसू नाही लागला तर काय होतं? मग जवळ असलेलं दूर जातं आणि याला अंतराय म्हणतात. अंतराय अंतराय म्हणजे दूरपण. ते तुमचे शेजारी कोण राहतात होते? भावे आडनावाचे नाव कोण राहतं? हो, राहतात. काय काही नाही, राहतात शेजारी, पण काय आता त्यांचं आमचं काही नाही. काय अहो, आमचं इतकं चांगलं होतं की आमचं ताट वेगळं होतं, पण त्यांची मुलं आमचे मुलं काय त्यांचं झालं. मग ते आईबापांनी त्यांच्या मनावर घेतलं, मग ते आमच्या विरोधात घेतले, असं झालं. आता कोणी कोणाला पाहत नाही. आता ते आहेत का नाही असं आम्हाला वाटतं, आम्ही आहेत का नाही असं त्यांना वाटतं. आता बघा, राहायला माणूस अगदी जवळ आहे, 4 पावलावर आहे, पण आता त्याच्या घरात काय झालं यांना माहित नाही, यांच्या काय झालं त्याला माहिती. याला जवळचं दूर जाणं म्हणतात. अंतराय शब्दाचा अर्थ अंतर. अंतराये पडे गोविंदी अंतर. अंतराय म्हणजे दूरपणा. आणि देवाचं आपल्यात अंतर कसं येतं अशी गोष्ट आहे. देव जवळ कशाने येतो आणि देव लांब कशाने जातो हा विषय आहे. आणि देव जर लांब गेला तर आपलं सगळं संपलं, आणि देव जवळ आला, लक्ष्मी वल्लभ तया जवळी म्हणलं, देव जवळ आला की आपलं सगळं साधलं अशी गोष्ट आहे. काय वध करून गोत्र ज्यांचा, बरं का, जोडीलाशी तू हातीच्या दुरी होती. अर्जुन बोलतोय देवाला पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या, की देवा तू म्हणतो आम्हाला युद्ध कर आणि यांना मार. हे आजोबा आहेत भीष्माचार्य, हे सद्गुरू आहेत कोण द्रोणाचार्य, हे भाऊ आहेत सगळे, यांना मार म्हणतोस. आणि त्याचा परिणाम काय होईल सांगू देवा? तू दूरून आमच्या जवळ आलास तर पुन्हा तू दूर जाशील. कारण आपल्या मोठ्या माणसाची सेवा करणाऱ्याला तू खुश होतोस आणि त्यांच्या जवळ येतोस, पुण्यवानाच्या जवळ येतोस, सेवाधाऱ्याच्या जवळ येतोस, समर्पण करणाऱ्याच्या जवळ येतोस. मग हे आमचे देवासारखे घरातले मोठे माणसं आहेत, यांची सेवा आम्ही करीत होतो तेव्हा तू दूर आलास, दूरहून जवळ आलास, आमच्या रथावर आलास, आमचं सारथ्य करायला लागला. आणि आता जर यांचं आणि आमचं बिनसलं आहे, आता युद्ध सुरू झालं आणि यांना जर आम्हाला मारावं लागलं आणि हे मारले, तर ज्याने स्वतःच्या आजोबाला मारलं, ज्याने गुरुला मारलं, ज्याने गुरुपुत्राला मारलं, ज्याने सख्य चुलत भावाला मारलं, असं जर मी केलं तर तू आमच्या जवळ राहणार नाहीस, तू आमच्यापासून दूर जाशील अशी गोष्ट आहे. तर ते कसं आहे त्याचं उत्तर भगवंतानी सगळ्या गीतेत पुढे दिले. तो विषय आपल्याला इथंच थांबवायचा आहे. तर देव दूर कशानं जातो आणि देव जवळ कशानं येतो, या तुकाराम महाराजांना काय बोलायचं आहे याचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे. अंतराये पडे गोविंदी अंतर, जो घ्यावा भार तो बाधी. असं भगवान श्रीकृष्णाला जवळ आणण्यासाठी जे बाधक आहे ते आपण करायचं नाही आणि जे साधक आहे ते करायचं. तर देव आपल्याकडून अंतरला न पाहिजे, हरी आपल्याला अंतरला न पाहिजे, तो आपल्या जवळ आला पाहिजे. इतकीच गोष्ट आहे. ती कशी आहे? तर ती अशी आहे की अंतराय 2 प्रकारचा असतो. तीन प्रकारचा अंतराय असतो. एक देशदृष्ट्या अंतराय असतो, एक कालदृष्ट्या अंतराय असतो आणि एक व्यक्तित्वाच्या दृष्टीने अंतराय असतो. देशदृष्टीने अंतराय काय आहे की ते नांदेडला राहतात आणि आम्ही पाथर्डीला राहतो.
नांदेड पाथर्डीचं अंतर 200-250 किलोमीटरचं आहे, 250 300 किलोमीटरचं अंतर आहे. इतके दूर राहतात आणि मग कसं चालायचं हे जो व्यवहार तुम्ही सांगता तो इतक्या लांब कुठं हे असं शक्य असतं का? रोज जाणं येणं पाठवणं काही लांब आहे ते खूप. देशदृष्ट्या दूरत्व असतं, काही कालदृष्ट्या दूरत्व असतं, कालदृष्ट्या अंतराय असतं. एखाद्याची आपली ओळख झाली, 1 दिवसाची झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण हो झाली ओळख. आणि एखाद्या माणसाची आपली 10 वर्ष ओळख झाली आहे आणि रोज एकमेकाला आम्ही भेटतो, रोज एकमेकाच्या घरी आम्ही जेवण खाणं करतो, पार्ट्या करतो, आमचा व्यवसाय एकत्र आहे, अशा प्रकारचं आहे. त्यांचं आमचं खूप प्रेम आहे. 10 वर्षाची एकमेकांच्या जवळची ओळख आणि 2 दिवसाची ओळख झाली त्याच्यावर 10 वर्ष भेटच नाही आमची. माणूस विसरून जातो त्याला. तर हे काळाच्या दृष्टीने दूर जाणे, हे देशाच्या दृष्टीने दूर जाणे. पहिलं जे सांगितलं ते लांब राहणाऱ्या लोकांचं. तर माणसाशी प्रत्यक्ष व्यवहार करायचा असला तर देशाच्या दृष्टीने माणूस जवळ लागतो. आता ऑनलाईन सगळं होतं, ही गोष्ट सोडून द्या. कालाच्या दृष्टीचा सुद्धा भाग असाच आहे, कालाच्या दृष्टीचाही भाग असा आहे. पण एक गोष्ट आहे, जर व्यक्तीच्या दृष्टीने जर व्यक्ती जवळ असेल तर ती देशाने दूर असू द्या आणि काळानं दूर असू द्या. लोक म्हणतात ते लांब राहायला गेले पण आमचा संपर्क आहे आणि आमचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही. प्रेम तितकंच आहे आमचं. त्यांची आमची खूप दिवस भेट नाही, पण त्यांची मूर्ती आमच्या हृदयात आहे, आमची मूर्ती त्यांच्या हृदयात आहे. आमचा अंतराय नाही अशी गोष्ट. त्या दृष्टीनं विचार केला तर देव ही जी वस्तू आहे ती माणसासारखी देशदृष्ट्या दूर जाणारी, कालदृष्ट्या दूर जाणारी आणि व्यक्तिगतदृष्ट्या दूर जाणारी आहे का हा प्रश्न आहे. तर देशदृष्ट्या दूर जाणारी परमात्मा वस्तू नाही, कारण ती सर्वव्यापी आहे. म्हणून सर्वव्यापी आहे बरं, सगळीकडे. इथं तुम्ही ध्यान करीत असला तरी परमात्मा आहे, पंढरपुरात ध्यान करीत असला तरी परमात्मा आहे, स्मशानात ध्यान करीत असला तरी परमात्मा आहे. म्हणजे पंढरपूरचं महत्त्व जास्त कशाला सांगितलं? कशाला सांगितलं? ते सगुणाच्या दृष्टीने परमात्मा तिथं आला आहे म्हणून. आणि आपली भावना तशी होत नाही म्हणून. आपली भावना पंढरपूरला गेलं की इथं परमात्मा अशी भावना होते आणि इकडं आलं की आपण दूर आलो असं वाटतं. पण तसं नाही आहे. विठ्ठल विस्तारला जरी. तुम्ही जिथं जाल तिथं परमात्मा आहे अशी गोष्ट आहे. कुठे नाही असं नाही. तो ऐसा तो नाही ऐसा ठाव उरला कवण, सर्वत्र संपन्न संपूर्ण गगन जैसे. आकाश जसं सगळीकडे आहे तसा माझा प्रभू सगळीकडे आहे, कुठेही भेटतो तो आम्हाला. म्हणजे देशदृष्ट्या दूरत्व त्याच्या ठिकाणी येत नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे, कालदृष्ट्या दूरत्व येत नाही. का? कालदृष्ट्या दूरत्व येत नाही. तुकाराम महाराजांना पांडुरंग भेटला 450 वर्षापूर्वी. ज्ञानेश्वर माऊलींना विठोबांनी समाधी दिली, स्वतः त्यांच्याबरोबर राबला, त्यांच्या या कार्याला, त्यांच्याशी खेळला, त्यांना तीर्थावळीला पाठवलं, परत आणलं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेला परमात्मा होतं का नाही? महायोगपीठे तटे विमूर्त्या हे स्तोत्र जेव्हा रचलं शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी, तेव्हा ते आलते. त्याला 2500 वर्ष झाली. होता का नाही तेव्हा? गोपाळ 5000 वर्षापूर्वी होते. होता का नाही? म्हणजे सर्व काळात तो आहे. भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही काळात काळच त्याचा गुलाम आहे. काळच त्याच्या पुढे संपून जातो त्याला वाटलं तर. तो संपत नाही अशी गोष्ट आहे. म्हणून देशदृष्ट्या भगवान लांब नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की तो सर्व देशव्यापी आहे, व्यापक आहे. आणि काळाच्या दृष्टीने त्याचं दूरत्व नाही. याचं कारण तो सनातन आणि चिरंतन आहे. त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही, म्हणून सर्व काळात आहे. एक. आता व्यक्ती राहिली.
व्यक्तीच्या दृष्टीने त्याचं दूरत्व कसं नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात भगवान पूर्ण रूपानं निवास करतो. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे. एक परमात्मा, एक आत्मा, पूर्ण आत्मा आणि सर्वाघटी नांदे. घट म्हणजे हृदय आपलं, जास्त खुलासा नाही. घट म्हणजे हृदय. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा असतो. तुमचा भाऊ एखाद्या वेळेला दूर जाईल, तुमची बहीण दूर जाईल, तुमची पत्नी दूर जाईल, तुमचे सगळे दूर जातील. एखाद्या वेळेस एकटेच होते, एकटेच राहाल, दुर्दैव आलं काही तर. त्या कोरोनाच्या काळामध्ये काही म्हातारे लोक एकटेच त्या कोविडमध्ये गेले आणि त्यांना टेन्शन होऊन तिथंच ते संपले. कोणालाही जवळ जाता आलं नाही. आजारी असताना ॲडमिट केल्यावर जाता आलं नाही, मृत्यूच्या वेळेला जाता आलं नाही, मृत्यूच्या नंतर त्यांची उत्तरक्रिया करायला सुद्धा जाता आलं. किती दैव दुर्मिळ असं असावं. म्हणून माझी माणसं म्हणणारी कधी दूर जातील सांगता येत नाही. अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचं पितृत्व ज्याच्या भाग्यानं प्राप्त झालं, अशा दशरथ महाराजांना 4ही मुलापैकी एकही जवळ नव्हतं. कशी दुर्दैवाची गोष्ट आहे, कशी नशिबाची थट्टा आहे अशी गोष्ट आहे. म्हणून व्यक्तीत दूर जवळ असू शकतं, पण परमात्मा दूर नाही अशी गोष्ट आहे. परमात्मा त्याच्या जवळ आहे, त्याच्या आत आहे, आत बसलाय. नाही, तुकाराम महाराज अंतराय पडे गोविंद अंतर हे का म्हणतात? हे कसं अंतर पडतंय? हे तर एक गोष्ट आहे, अंडरलाईन करण्याजोगी गोष्ट आहे, हृदयाच्या कप्प्यात ठेवण्याजोगी गोष्ट आहे, रात्रंदिवस न विसरणारी गोष्ट आहे की मनुष्यापासून देव कधी दूर जातो, तर ज्या वेळेला मनुष्य त्याला विसरतो. त्यावेळेला विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84 लाख योनीचं जन्म मरणाचं गर्भवासाचं नरकाचं दुःख माणसं जे भोगतात ते फक्त देवाला विसरतात म्हणून भोगतात. दुसरं काहीही कारण नाही, त्याला विसरतात. अरे आपल्याजवळ आपल्या घरी धन आहे, आपल्या घरी धन आहे. आत्ता परवा आमचे गोविंद महाराज त्यांच्या ड्रॉवरमध्ये पाहत होते, त्यांना पैशाची काय अडचण आली होती, कोणाच तरी पैसे द्यायचे नव्हते. ते उघडल्यानंतर 6 महिन्यापूर्वी कोणीतरी पैसे दिले होते, ते एका कोपऱ्यात ठेवलेले होते आणि सहज दृष्टी गेली की ते दिसले, सापडले की काम झालं. का? ठेवलेले विसरले होते. ठेवलेला पैसा विसरला तर तो जसा कामाला येत नाही, तसा आपल्या हृदयात राहिलेला देव विसरला तर तो कामाला कसा येईल? यायचा नाही. म्हणजे जवळ असताना दुरी झाली की नाही. मग प्रश्न येतो, माणूस का विसरतो का? तर कशाची तरी आठवण त्याला दुसरीच येते म्हणून विसरतो, अशी गोष्ट आहे. मग काय होतं? शरीराच्या संबंधानं, परिवाराच्या संबंधानं, संसाराच्या संबंधानं, या जगाच्या संबंधानं मनुष्य इकडेच गुंतला आहे अंतःकरणानं, म्हणून तो देवाला विसरला आहे. आणि गुंतला तर त्या गुंतल्यामुळे देव जरी आत असला तरी तो देव हळूच अंतर पडतं. कसं पडतं? तर अंतराये पडे गोविंदी अंतराये पडे. तुकाराम महाराजांचं प्रमाणे काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. गुरु आले त्यांच्या घरी आणि त्या ठिकाणी काय मागायला लागले? तूप मागायला लागले. आता स्वप्नात काही गोष्टी आठवत असतात नसतात. तुकाराम महाराज म्हणाले, भोजनाला त्यांनी तूप मागितलं आणि मी देण्याच्या प्रयत्नात होतो, पण काय कळे? एक शब्द बघा, काय कळे उपजला अंतराय. म्हणून या त्वरा झाली काय त्यांना, म्हणून गेले ते. पण नुसते नाही गेले, जाता त्यांनी 2-3 गोष्टी केल्या. ते मला अनुग्रह द्यायला आले तर ते कोणत्या गुरुशिष्य मालिकेतले आहेत, कोणत्या ज्ञान प्रवाहातले आहेत ते त्यांनी सांगितलं.
त्यांचं स्वतःचं नाव सांगितलं, मी तुझा गुरु आहे म्हणून सांगितलं, आणि रामकृष्ण हरी मंत्र दिला. हे सगळं केलं, पण घाईघाईने केलं. आधी भोजनाला तूप मागितलं होतं, मी त्या प्रयत्नात होतो. प्रयत्नाला काय कळे उपजला, अंतराय उपजला. म्हणजे ते तूप आणणाऱ्याला सांगायला, ते यायला, ते आलं नाही वेळेवर. काय करणार, अंतराय उपजला म्हणजे अंतर पडलं, वेळेचं अंतर पडलं. त्यामुळे वस्तूची अप्राप्ती झाली, त्यांनी मागितलेल्या वस्तूची अप्राप्ती झाली. आणि त्यात तो अंतराय दोन प्रकारचा पडला. एक वेळेच्या दृष्टीने पडला, ते तूप परत आलं नाही. आणि एक ते ज्या वेळेला सांगायला लागले, मला मालिका सांगायला लागले, गुरु शिष्याची स्वतःचं नाव सांगायला लागले, त्याच्यानंतर मंत्र सांगायला लागले, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. ते मी ऐकत बसलो. म्हणून मला ते चालल्यानंतर तुम्ही थांबा, तुमचं तूप द्यायचं राहिले, ह्या विसरण्याचा अंतराय पडला. दोन अंतराय पडले. आणि ते अंतराय दोन्ही पण मला कळले नाही. काय कळे, उपजला अंतराय. आणि म्हणून कदाचित त्यांना त्वरा झाली असेल की जाऊ द्या, आता नाही येत तर कशाला काय करायचं, ज्याला द्यायचं ते आपण दिलं, म्हणून ते त्वरा झाले, निघून गेले ते. तर अंतराय पडल्यामुळे जसे गुरु निघून जातात, अंतराय पडल्यामुळे जसा प्रेमाचा माणूस निघून जातो, एखादी गोष्ट देतो 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 आणि आपण आपल्याच कामात बसलो आणि विसरून गेलो, तर तो म्हणतो एक जणांनी कुठं लागलं, चला आपलं, निघून जातो. त्याप्रमाणे हृदयात असलेला देव, जवळ असलेला देव, त्याचा अंतराय पडला की निघून जातो. तो अंतराय यामुळे पडतो. कसा पडतो, तर पुढच्या तिसऱ्या चरणावरून आपल्याला हा अर्थ बोलता येतो की माणूस बाहेरचे प्रयास करायला लागतो आणि साधनच करायला लागतो. काय, विष्णू सहस्रनाम फार महत्त्वाचं आहे. मग त्याने भगवंताची भेट होते. मग काय, विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे. किती, 100 पाठ करायचे. 100 पाठ करायचे रोज 100 पाठ. एक पाठ किती भरभर म्हटलं तरी 4 ते 5 मिनटं लागतात. म्हणजे 500 मिनटं, 10 तास लागतील. लागू दे म्हणलं, पण अनुष्ठान आहे, चांगलं अनुष्ठान आहे. मग बसते पाठाला. का, खूप महत्त्वाचं आहे. आणि एक पाठ झाला तर दुःस्वप्न जातं, हे होतं, ते होतं, सगळं. त्याच्यातलं फलश्रुती बघा तुम्ही, काय काय मिळतं. फार मोठी फलश्रुती आहे. भीष्माचार्यांनी सांगितलं, इतकं केलं किती पुण्य होईल मोठं, देव किती प्रसन्न होईल, उद्धार होईल आपला. असं म्हणून एखादी साधना आपण करायला लागतो. आणि ती साधना करता 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 माणूस आहे शेवटी, त्याला बुद्धी आहे, त्याला मन आहे, त्याच्यातले दोष आहेत, हे दोष सगळे पुढे येतात. मग मरगळ आलंय, चहा प्यावं वाटला, मधी पाणी प्यावं वाटलं, जाऊन यावं वाटलं, एवढं संपतं. मग कधी संपतंय, कधी संपतंय. मग विष्णू सहस्रनामाकडचं लक्ष ते कधी संपतंय याच्याकडे जातं, खाण्यापिण्याकडे जातं. कुणी मधी काही गडबड घेऊन आलं तर त्याच्याकडे जातं. असं करता 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 त्या गोष्टीचं महत्त्व कमी कमी होत जातं. आणि असं झाल्यामुळे काय होतं की त्याचा भार आपण घेतो की मी करतोय हे. आज मी इतकं जप केला, आज मी इतकं वाचन केलं, आज मी इतकं अर्चन केलं, आज मी अमुक अमुक केलं, आज मी इतका परोपकार केला, आज मी इतक्या लोकांना कोरोनातून वाचवलं. वाचवणं चांगलं आहे, साधन करणं चांगलं आहे, पुण्याचं चांगलं आहे. पण मी केलं हा भाव त्याच्यात आला की ते सगळं त्या ठिकाणी मिठाच्या कडेने दूध नासतं तसं नासतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, अंतराये पडे गोविंदी अंतर. भगवंताशी अंतर पडतं. कशानं? अंतरायाने. तर तो अंतराय कसा होतो? तो अंतराय असा होतो की त्याच्याच प्राप्तीकरता जे साधन करायचं त्या साधनात दोष शिरतात आणि त्यामुळे साधन त्याला जोडणारं असलं तरी त्या दोषामुळे तो त्याच साधनानं दूर होतो. हे फार मोठी सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, जेणे घडे नारायणी अंतराय. बरं का, जेणे घडी नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जाविती, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, भरते
राज्यमाता निंदू भरते केली. या लोकांनी मातृभक्त असतात. आईनं सांगितल्याशिवाय मी करणार नाही, आईनं सांगितल्याशिवाय मी करणार नाही, आणि आईनं सांगितल्याशिवाय जर करणार नाही तर त्यामुळे जर देव अंतरणार असला, वंश बुडणार असला तर ते करावं का नाही? मग काय करावं? ज्ञानेश्वर माऊलींचे पितृचरण जेव्हा विरक्त झाले तरुण असताना आणि तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करायला लागले, त्यावेळेला आई वडिलांनी त्यांना खूप समजावे की आई वडिलांना जाणून टाकून निघून जायचं, इथं कुणीच नाही त्यांचा वाली, हा अधर्म आहे, पक्का अधर्म आहे हा. अरे पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली, परमात्मा आला त्यांच्याकरता, तू निघून चाललास, कसा निघून जातोस? क्षणभर पटलं त्यानं, पण पुन्हा विचार. आणि नियतीला त्यांच्याकडून हे संत अवतरवायचे होते, हे सगळं घडायचं होतं. म्हणून शेवटी त्यांनी निर्णय केला की नाही, जेणे घडे नारायणी अंतराय, मी भगवंताच्या भेटी करता, साधूच्या कृपेकरता, तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीकरता, माझ्या जीवनाच्या अंतिम कल्याणाकरता, वेदाचं रहस्य मला अनुभवात येण्याकरता जर मी चाललो आहे, तर प्रत्येक जन्मात आईबाप आहेत, कुठं धारण केले मी इथून मागे, आणि आईबाप जर ज्या देवानं निर्माण केले त्यांची व्यवस्था तो करणार आहे. अशा काही विचाराच्या सरणीनं शेवटी ते सगळ्या भावनाला दाबून त्या ठिकाणी मध्यरात्री निघाली, अशी गोष्ट आहे. मग पुढचं सगळं घडलं ते राहू द्या, तो विषय आपल्याला सांगायचा नाही. परंतु जेणे घडे वा नारायणी अंतराय होत बाप माय त्याच्या भरतानं आईचा धिक्कार केला, विभीषणानं बंदूक सोडून दिला बरं का, आणि राज्याचा आणि मातेचा धिक्कार भरतानं केला. प्रल्हादानं आपल्या वडिलांचं ऐकलं नाही, अशा प्रकारचं आहे. एकीकडून अधर्म दिसतो, पण एकीकडून तो धर्म असतो. कारण नारायणी अंतराय घडणं ही गोष्ट सगळ्या धर्मापेक्षा पलीकडची आहे. त्याच्याकरता सर्व सोडून द्यावं लागलं द्यावं, अशी गोष्ट आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, मला शरण घे. म्हणून नारायणीनं अंतराय न घडू द्यावा. तर अशा प्रकारे संसारामुळं, विषयासक्तीमुळं, देहतादात्म्यामुळे, अनादिकालच्या भ्रमामुळे, अविद्येमुळे, अशाच लोकांच्या वलयात राहिल्यामुळे शेकडो कारणे, अनेक कारणांनी देव दूर जातो, असलेला देव विसरला जातो, साधनातून दूर जातो, प्रपंचातून दूर जातो. तुकाराम महाराजांना म्हणायचंय की परमेश्वराचं साधन करतानाच परमात्मा दूर जातो, अशी गोष्ट आहे. आम्हाला एका महापुरुषांनी सांगितलं काय, की जो मनुष्य श्रीमद भागवतातल्या दशमस्कंदातील 31व्या अध्यायात जे गोपी गीत गायले, गोपींनी जे भगवंताचं गीत गायले, ते गीत रोज सायंकाळी एकाग्र बसून अत्यंत श्रद्धेनं गोपी भाव अंतःकरणात जागवून, गोपी ज्या भावनेनं बोलल्या तशा भावनेनं जर रोज हे गोपी गीत रोज सायंकाळी जो गाईल, त्याच्या अंतःकाळी परमात्मा त्याला नेण्याकरता येतील, हे त्या महात्म्यांनी सांगितलं. काय कृष्णशास्त्री नाव त्यांचं ना, तर त्यांनी हे सांगितलं. मग आमच्या सगळ्या परिवारात यांनी त्याला शिकवायचं, त्यांनी त्याला शिकवायचं सुरू झालं, आणि सगळे म्हणतात आता. पण म्हणतात कसे, सायंकाळी नाही, उशीर झाला, 9 आजचे एक गोपी गीत राहिले ना आपल्याजवळ, मग म्हणून घ्या. मग म्हणून गेल्यानंतर हे त्याच्या पुढचं पळतंय आणि ते त्याच्या पुढं पळतंय, अशी गोष्ट आहे. म्हणून गंमत अशी होती की त्याच्या अशुद्धतेमुळे, त्याच्या वेगवानतेमुळे, त्याची वेळ टाळल्यामुळे, श्रद्धा कमी पडल्यामुळे त्याचं जे बेनिफिट आहे ते कमी होत जातं, आणि त्याच्यात काही कसंच राहत. एखादी वस्तू कच्ची खायची डॉक्टरांनी सांगितली, मग ती उकळून त्याचं कोळ केलं तर त्याच्यात काय व्हिटॅमिन राहील? काही राहणार नाही.
अशीच गोष्ट आहे. म्हणून आपण जी साधना करतो ती साधना फेल होत जाते, विस्मृती होते, अश्रद्धा होते, अनेक कारण आहेत त्याच्यात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अंतराये पडे गोविंदी अंतर, आणि होतं काय, जो जो घ्यावा भार तो तो बाधी. मनुष्य भार घेतो आपल्यावर की हे मी करतो, हे मला केलंच पाहिजे, इतकंच केलं पाहिजे, त्याच्याकरता हे गेलंच चालत, ते गेलंच चालत, असं करतो. म्हणजे आग्रही स्वभाव जो माणसाचा आहे, हा आग्रही स्वभाव अहंकाराच्या लागून आहे, आणि अहंकारातून आलेला जो आग्रह आहे त्यांनी कोणतीही साधना सक्सेस होत नाही. लाल रेशमारा या वाक्याच्या खाली अशी गोष्ट आहे. म्हणून जो जो घ्यावा भार तो तो बाधी, अशा गोष्ट. भीष्माचार्य इतकं मोठं व्यक्तिमत्व कोणतं आहे ते सांगा तुम्ही. ब्रह्मचर्य तितकंच, शास्त्राचं राजकारणाचं ज्ञान तितकंच, प्रतिज्ञा केली, सत्याची प्रतिज्ञा केली, पण प्रतिज्ञा इतकी घट्ट केली की वाटेल ते झालं तरी ती प्रतिज्ञा मोडायची नाही, अशी गोष्ट आहे. भगवंतानी प्रतिज्ञा केली पण भगवंतानी मोडली प्रतिज्ञा. अरे त्या प्रतिज्ञेच्या पेक्षा जर महत्त्वाचं काम आलं तर, नाहीतर सांगा, भीष्माचार्यांनी लग्न केलं असतं आणि त्यांच्यासारखेच पुत्र जर झाले असते तर कौरव पांडवांचं युद्ध होऊन आपसात नाश होण्याचा आला असता का मार्ग? आला नसता. आता ते भगवंताला सगळं घडायचं हे कारण तुम्ही सांगाल ते जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला काही रमायचं नाही जास्त. परंतु गंमत आहे की आग्रही स्वभाव, हट्टी स्वभाव, आपल्या मनाला वाटतं तेच बरोबर आहे आणि हे इतकंच असंच झालं पाहिजे, इतकंच झालं पाहिजे, यांनीच माझ्या म्हणण्याकरता केलं पाहिजे. या आग्रही स्वभाव माणसाला सगळ्यापासून दूर नेऊन पुढे दुःखाच्या खोल गर्तेत घालतो. लक्षात ठेवा. मी लहान होतो, आमचे मोठे भाऊ होते माझ्यापेक्षा, ते सायकलवर फिरायचे, आम्ही हात ठेवायचो, मला सायकलवर बसेल, हां बस चल बस. ती पुढची जी नळी असते त्याच्यावर असं एकीकडे दोन्ही पाय करून बसायचं, ती सगळी टोचायची खालून, पण ती सहन करायची हौस असल्यामुळे. आणि ते पुढे हँडेल धरायचं असा, आणि त्यांनी बाजूने धरायचं चालवण्याकरता हँडेल धरायचं. ते मला पक्क बस बरं का. पक्क बस म्हणजे काय करायचं, खाली पाय पक्के करायचे आणि त्या हँडेलला असं घट्ट धरायचं दोन्ही हाताने. दोन्ही हाताने घट्ट धरलं की त्या आमच्या बंधूला सायकल वळवतच यायची नाही, कारण हँडल जाम व्हायचं ना. आणि पुढून जर गाडी आली तर तो मला हे उतर, नाही तर असं आपण दोघंही पडू आता, ते घट्ट धरू नको. म्हणून घट्ट झाल्यावर नाही झाल्यावर मी पडेल ना, मग मी पडेल. मग मला पुढे युक्ती सुचली की त्या हँडेलला असा बोटांचा वेढा द्यायचा, तो बोटाला बोट पक्के धरायचे, पण हँडेलमध्ये थोडं रिकामं ठेवायचं, त्याला आवडायचं. त्याला आवडलं की ते जाम होतं, जाम होतं की वळवता येत नाही, वळवता आलं की ॲक्सिडेंट येण्याची शक्यता असते. आणि घट्ट धरलं हे हाताचे दोर खवाटे हे दुखायला लागले, आणि मोकळं सोडून जर असं पक्क धरून करायला लागलं की हात दुखायचे संपले, त्याला वळवता यायला लागले, चांगला प्रवास सुरू झाला. त्याप्रमाणे अहंकारानं घट्ट आपण संसाराला जे धरून ठेवलं आहे, शरीराला धरून ठेवलं आहे, अहंकाराला धरून ठेवलं आहे, मनाला धरून ठेवलं आहे, आणि मी म्हणतो तसंच झालं पाहिजे असं जे आहे, हा व्यवहारातला स्वभाव परमार्थातही येतो, आणि तिथंही माणूस तसाच करतो. काही पारमार्थिक काम करायला त्याच्यातही बॉस बनतो, त्याच्यातही अहंकारी बनतो, मी हे केलं, मी ते केलं, एवढा मोठा प्रचार केला, एवढा मोठा प्रसार केला, हे होतं. म्हणून जो जो घ्यावा भार तो तो बाधी, असं म्हटलं. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी सगळी साधनच केली नाही, करायची नाही ठरवलं, काहीच करायचं नाही, साधन करायचं नाही, संसारातही लक्ष द्यायचं नाही. काय करायचं, बैसलीय ठाई आठवी, एका ठिकाणी निवांत बसायचं. ठाईचं बैसोनी करा एक चित्ता आवडी अनंत आळवावा, आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी घेतोय, या विना आणि कसता पैसा अजून वाहत असे आनंद ठेवायची. इतकं सांगितलंय, आपण रोज म्हणतो. तर काय करीन,
बैसले ठाई आठवी बसायचं आणि काय करायचं, पहिल्यांदा संसाराची सगळी आठवण काढून द्यायची बाहेर. चल जाओ, फक्त भगवंताच्या चरणाचं म्हणजे सगुणाचं, चरणाचं म्हणजे निर्गुणाचं, चरणाचं म्हणजे लीलाचं, चरणाचं म्हणजे स्वरूपाचं, चरणाचं म्हणजे नामाचं, सगळं चिंतन, सगळं चौफेर करायचं. म्हणजे आठवी पाय. मग जसं सांगितलं होतं ना, विसरली त्या थोर झाली, आणि तसं आठवची पुरे सुखावं. भगवंताची आठवणच प्रेमानं सतत, आणि बाकीचं सगळं विसर. एवढीच साधना, बाकी काही नाही करायचं, दुसरं काही आठवायचंच नाही. म्हणून बैसली ये ठाई आठवीन पाय, पाहीन तो ठाय तुझा देवा. तुझं ठिकाण मी पाहीन, म्हणजे तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. भगवंताची स्वरूपाची ओळख करून घेणं हे त्याच्या भक्तीतून जमतं, पण त्याला विसरून संसार आठवून जमत नाही. संसाराला विसरून त्याला आठवीत गेलं की त्याचं ठिकाण पाहण्याची योग्यता येते. म्हणून बैसली ठाई आठवीन पाय, आणि पाहीन तो ठाय तुझा देवा. म्हणजे बुद्धीनं तुझ्या स्वरूपाची ओळख करून घेईन, आणि मनानं भक्तीच्या दृष्टीने एकांतात बसून तुझं स्मरण, चिंतन, गायन हे एकांतात बसून मी करेन. भक्ती आणि ज्ञान दोन्ही गोष्टी आल्या, हे दोन्ही करेन. आणि त्यात हे दोन एकमेकाला पूरक आहेत. कसे तर भक्ती केल्याने अंतःकरणातले दोष जाऊन तुझा तुझं ठिकाण पाहण्याची योग्यता प्राप्त होते, आणि तुझ्या पाहण्याची योग्यता प्राप्त झाली की तुझं स्वरूप कळल्यानंतर तू कसा आहेस म्हणून पुन्हा तुझ्यावर प्रेम अधिक बसतं. आणि ज्ञान आणि भक्ती एकमेकाच्या हातात हात घालून चालले की ज्ञानाच्या अगोदरची भक्ती पण फलीभूत होते, ज्ञानही आपल्याला संपन्न बनवतं, आणि तीच भक्ती ज्ञानाच्या नंतरही होते. आणि भक्ती, ज्ञान आणि ज्ञाता हा भावच उरत नाही, एवढं सगळं प्राप्त झालं एकाच चरणाने. बैसली ये ठाई आठवीन पाय, पाहीन तो ठाय तुझा देवा. मग असं नाही केलं तर काय काय होईल, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. जणू काही त्यांना विचारलं की समजा आम्ही तीर्थयात्रा करतो, आम्ही परिक्रमा करतो, गोवर्धनाची परिक्रमा करतो, अजून हे त्र्यंबकेश्वराची परिक्रमा करतो, अजून तुळशीला पाणी घालतो, तुळशीला प्रदक्षिणा करतो, गंगा स्नानाला करतो, हे करतो, हे पर्वणी ते पर्वणी, सगळं धावपळ असं आम्ही करतो. मग ते नाही करावं, काय करावं, काय होतं ते, त्यांनी नाही सिद्धी प्राप्त होणार काही अशी. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, अखंड ते खंडे संकल्पी विकल्प, अखंड ते खंडे संकल्पी विकल्प, मनोजन्य पाप रज्जू सर्प. त्यांनी सांगितलं असं आहे की आपण काही करायला लागलो, एक भगवंताचं स्मरण एकांतात सोडून आणि त्याचे पाय पाहायचे, म्हणजे त्याच्या स्वरूपाची प्राप्ती हे ध्येय, आणि त्याच्याकरता त्याचंच ध्यान सगुण निर्गुणाचं, हे न केलं की पहिल्या याच्यात सांगितलं की जो जो घ्यावा भार तो हे, तर पुढं सांगितलं की अखंड ते खंडे संकल्पी विकल्प. तर त्याच्यात दोष काय निर्माण होतात. समजा पृथ्वी आहे, ही पृथ्वी अखंड आहे ना, का भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पृथ्वी तुटलेली आहे का, तुटली का, अशी भेग पडलेली का मध्ये, नाही, नदी असते एखादी, पण जमीन तर जमिनीलाच लागली आहे ना. इतकं मोठं कशाला, आपण आपला भाऊ दोघात एक जमीन आहे 10 एकर, 5-5 एकर वाटून घेतली म्हणजे जमीन अशी तोडली का सगळी खालून पार, ती अखंडच आहे. शिव वाटे परी नखंडे पृथ्वी असं म्हटलं, ती अखंड आहे, फक्त आपण त्याच्यावरच्या सीमा केल्या, कैसे घराचं घरकुलं केले तसं झालं. आणि त्यामुळे ही माझी जमीन, हे तुझी जमीन, तू आज बांध कोरला, आज माझ्याकडं तू आला, तुझी एक काकरी माझ्याकडे आली, मग भांडण सुरू झालं. एका आईच्या पोटातून निघालेली 2 मुलं प्रेमानं एकमेकाशी वागतात,
मग त्याची लग्न झाली, मग स्वार्थ यायला लागला, मग वाटण्या झाल्या बायकांच्या म्हणण्यानं, आणि वाटण्या झाल्यानंतर त्याच्या स्वार्थात भांडण सुरू झालं. हे भांडण कोणी लावलं? पृथ्वीने लावलं का? जमिनीसाठी जर भांडण लागले तर ते जमिनीने लावलेत काय? नाही, आपल्या अंतःकरणाच्या दोषानं लावले. जमीन अखंडच आहे. त्याप्रमाणे जे आहे ते कृष्णाला अर्पण आहे, पण न कळता मन दुजे भावी म्हणून पाठी लागतील म्हणते. तर अखंड ते खंडे, म्हणून अखंड असतं तर त्याचे खंड होतात, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. तुकडे होणे चांगलं नसतं. म्हणून अखंड भारताची संकल्पना आपल्या देशभक्तांच्याकडून आपल्याकडे आली की अखंड भारत असला पाहिजे, तुकडे तुकडे नाही, अखंड ते खंड, अशी साधना. आणि काय होतं? संकल्पी विकल्प. आधी माणूस संकल्प करतो, इतकी पारायणं करायची, ज्ञानेश्वरीची इतकी पारायणं करायची, मग पुढे अंतराय उपसतो त्याच्यात. काहीतरी होतं, कोणतरी बाळंतीन होतं, कोणतरी जातं, मग सुतक पडतं, कुठेतरी कामाला जावं लागतं, आणि मग परत आल्यानंतर उद्या करू सुरू, परवा करू, 8 दिवसांनी करू, आता एवढं हे झालं, अंतराय पडला. आणि शेवटी मग वाटतं कशाला संकल्प केला आपण, कोणा नाही. म्हणजे जो संकल्प केला कल्याणासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी, तोच पुढे विकल्प होतो. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी गीता भाष्यात असं म्हटलेलं आहे, दीर्घेन कालेन अनुष्ठातृणाम कामोद्भवात. कोणतं पण एक करा, एखादी संस्था स्थापन करा, आणि त्याचे 1, 2, 3, 4 अध्यक्ष झाले ना, बदल झाला ना, म्हणजे सगळं पहिलं जे त्याची जी क्वालिटी असते, त्याचा जो दर्जा असतो तो निघून जातो. म्हणतो काय, लोक म्हणते त्याच्यात काही चव नाही राहिली, आता काही नाही, ते पहिलं होतं ते. म्हणजे हळूहळू त्याची विकृती होत जाते. म्हणजे संकल्पच विकल्प पैदा होतो. आणि हे कशाने होतो? तर मनोजन्य पाप रज्जू सर्प. रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा भ्रम होतो, आणि माणूस जसा घाबरतो, म्हणजे खोटंच खरं वाटायला लागतं आणि खरं खोटं वाटायला लागतं, त्याप्रमाणे मनाचंच पाप होतं. आहे मनाला जे पूर्वी पुण्य वाटत असतं तेच आता पाप वाटायला लागतं, अशी गोष्ट. तेच आता पाप वाटायला लागतं. लोकांचे लग्न जमवणं पुण्य आहे का पाप आहे? पुण्य आहे. लग्न जमवणं पुण्याचं काम अशा प्रकारचं आहे. पण जमवलेले लग्न जर नीट पत्रिका पाहून, नीट दोन्ही कुळांचा विचार करून, नीट दोघांच्या स्वभावाचा विचार करून जर नाही केले, आणि त्यांचं नाही जमलं, घटस्फोट झाला, कोणाचा खून झाला, म्हणजे लोक कोणाच्या नावानं खडे फोडणार, तुम्ही जमवलं नाही म्हणतात, अशी गोष्ट आहे. म्हणून आपण सत्कार्य करून, सत्कर्म म्हणून सुरू करून त्यात विकृती निर्माण झाली की तेच पुण्य पाप होतं. ते मनोजन्य अशा प्रकारचं असतं. म्हणून मनोजन्य पाप रज्जू सर्पाचा भ्रम असतो, तसा मनाला भ्रम अशा प्रकारचा होतो. चांगलं वाईट दिसायला लागतं, वाईट चांगले दिसायला लागतं, त्या भानगडीतच पडणं नको. मग काय करावं? तर पुन्हा पहिल्यावर यायचं, बैसलीये ठाई आठवीनं पाय. आठवीनं पाय, पाहिनं तो ठाव तुझा, ठाय तुझा देव. 2च याला प्रकार आहे की शांतपणे बसून भगवंताचं चिंतन करावं आणि भगवंताच्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा, ज्ञान आणि भक्ती. तिसरं काही करायचं नाही. पण त्याला एक भावना तेवत ठेवावी लागते. नंदादीप जसा राहतो ना, तसा आपण हे लाईट लावतो, विझवतो, हे करतो, ते करतो, लाईट जाते, कधी कधी काय होते, कधी होतं. पण देवाच्या पुढे लावलेला नंदादीप निर्वातीचा असतो, तो तसा शांत जळत राहतो. त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान असो नसो, आपल्याला भक्ती प्राप्त झाली असो नसो, आपलं कल्याण आपल्याला जर करायचं झालं तर स्वार्थ सोडायचा देवाकरता, अंतराय उपजू द्यायचा नाही. आणि एक गोष्ट सतत ध्यानात ठेवायची, पक्की ध्यानात ठेवायची. साधना कमी असो ती जास्त होते, अपूर्ण असते ती पूर्ण होते, दोषयुक्त असते ती निर्दोष होते. पण एक भाव आपल्या अंतःकरणात जागवावा. तो जागवला की ठाईच बैसोनी करायची चित्त, किंवा बैसली ठाई आठवीनं पाय, हे जमतं. आणि ते जमतं की पाहिजे तो ठाव तुझा देवा, त्याचं स्वरूपही कळतं. ह्या 2 गोष्टी होतात. कशामुळे? एक गोष्ट ध्यानात ठेवली तर,
ती अति महत्त्वाची गोष्ट शेवटच्या चरणात सांगतात. तुकाराम म्हणे विश्वी विश्वंभर वसे राहो ऐसे दसे सुख. बैसलीये ठाई तुझ्या आठवण करू देवाची, तुझा ठाव पाहू देवा आम्ही. आणि याच्याकरता एक लक्षात ठेवू, विश्वी विश्वंभर वसे. या विश्वामध्ये एका विश्वंभरा वाचून दुसरं कोणी नाही हा सिद्धांत पक्का लक्षात ठेवू. म्हणजे अंतराय उपजणार नाही, म्हणजे आठवण विसर होणार नाही, विकृती होणार नाही, संकल्पी विकल्प होणार नाही आणि रज्जुसर्पाचा भ्रमही निघून जाईल. याची सगळ्याचं वर्म हे आहे. तुका म्हणे विश्व विश्वंभर. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. व्यापिले हे नारायणे ऐसे बोलती पुराणे, जनी जनार्दन ऐसे बोलती संत जन. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करे. संत, पुराण, शास्त्र आणि वेदांत हे चार जण एकच गोष्ट सांगतात की एक परमात्मा सगळीकडं आहे अशी गोष्ट आहे. आणि ती अनुभव हा तुका देतोय. सूर्याच्या परी क्रीडा करतो आहे. म्हणजे विश्व विश्वांभर वसे. तुका म्हणे विश्वी वसे विश्वंभर राहो काय विश्वी विश्वंभर वसे राहो ऐसे दशे सुख. आम्ही अशा अवस्थेत राहू की जे जे भेटेल ते विश्वंभर आहे, परमात्मा आहे असं समजून त्या ठिकाणी चालू. असं समजून चाललं आणि ठाईच बसून एक चित्तानं भगवंताचं स्मरण केलं आणि त्याचं स्वरूप बघण्याची इच्छा करून त्या दृष्टीने जर आपली साधना चालली तर मनुष्यतेचं कल्याण होतं. तुकाराम महाराजांनी आपलं कल्याण करून घेतलं. आपणही आपलं कल्याण करावं. सुरुवातीला मी बोललो होतो, पुन्हा आपल्याला आठवण देतो की तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात जे सांगितलं आहे, देवाशी जी चर्चा केली आहे आणि ज्या साधनाविषयी केली, ती साधना तशी करण्याचा प्रयत्न करीत देवाला जर अशी प्रार्थना आपण रोज करीत गेलो तर देवाच्या कृपेनं आणि आपल्या अंतःकरणाच्या हळूहळू येणाऱ्या अधिकारानं तुकाराम महाराजांना या अभंगात जी प्राप्ती झाली ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या साधनेतून आपण आपली आयुष्याची आणि साधनेची वाटचाल करावी आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबू. धन्यवाद. तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे. 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 तुका म्हणे विश्वी राहो ऐसे दशे सुख रूप. 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 बैसलीये ठाई आठवी पाय. बैसलीये ठाई आठवी पाय. बैसलीये ठाई आठवी पाय. बैसलीये ठाई आठवी पाय. पाहिन तो ठाय तुझा देवा 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 देवा. आ
भिन्न